भारतीय प्रजा सुराज्य पक्षाच्या नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रुक्मिणीबाई गीते यांनी नांदेड शहरामध्ये प्रचाराचा धडाका लावलाय। शहरामधील श्रीनगर, आनंदनगर, तरोडा नाका या भागामध्ये त्यांनी प्रत्यक्ष मतदारांना भेट देऊन लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करण्याचं आवाहन केले। लोकशाही आणि शेतकरी विरोधी असणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधामधील आपण निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभी असल्याची प्रतिक्रिया गीते यांनी दिली आहे। मी सौभाग्य रुक्मिणीबाई शंकरराव गीते, भारतीय प्रजा सुराज पक्षाच्या नांदेड लोकसभा मतदारसंघामधून अधिकृत उमेदवार म्हणून आहे। म्हणून माझ्या कुठल्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढताय? हे आपलं बाबासाहेब आंबेडकर हे सर्वाचे संविधान कृती आहे। ते संविधान बदलणार आहेत असं मला त्या बदलणाऱ्याकरिता हा माझा विरोध आहे की संविधान बदलू नये आणि संविधानाप्रमाणे लोकशाही टिकली पाहिजे आणि लोकशाहीप्रमाणे हा देश चालला पाहिजे। लोकशाही हुकुमशाही नाही आली पाहिजे अशा प्रकारचा आमचा त्या उमेदवार म्हणून उभा राहण्याचा एक हेतू आहे। दुसरी गोष्ट राहिली की या महागाई आहे, पोराला नोकऱ्या नाहीत, आपल्या शेतीमालाला भाव नाही आणि कंत्राटदारीप्रमाणे नोकरी आहेत, त्या पोरांचे लग्न होत नाहीत। आपल्या शेतीमालाला सगळ्या सोयाबीन असेल, कापूस असेल, तुमचा गहू असेल, कडधान्य असेल, या सगळ्या GST लावून अर्ध्याच्या वर त्याला GST आहे। म्हणजे गरिबानं जगणं मुश्किल झालं आहे ह्या सरकारमधून। म्हणून ह्या प्रस्ताविकाच्या माझी विरोधामध्ये हे लढाई आहे।